तर साहित्य संमेलनाच्या मंचावर झालेल्या राजकीय चिखलफेकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं होतं। साहित्य संमेलनाच्या मंचावरून नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा अशी मागणी राऊतांनी केली होती। तर राष्ट्रवादीवर चिखलफेक होते तेव्हा ठाकरेंची सेना पाठीशी उभी राहते, आता पवार गप्प कसे असा सवाल संजय राऊतांनी केलाय। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पण पवार साहेब गप्प आहे, अजूनपर्यंत भूमिका नाही। आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना। आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। तर साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळल्या पाहिजेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांचे कान टोचले। तर साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नाही। जर व्यासपीठावर साहित्याच्या व्यासपीठावर नेत्यांच्या उपस्थितीला विरोध केला जातो तर साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर बोलू नये असं फडणवीसांनी म्हटलं। प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे, त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा नाक घासून माफी मागावी असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंना दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत। पाहूया अंधारे नेमकं काय म्हणाल्यात। नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये। नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे। त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही। त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल। नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीजच्या बदल्यामध्ये 1 पद असा आरोप करणाऱ्या नीलम गोऱ्हेंवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी इतर नेत्यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत। भ्रष्टाचाराचं प्रकरण दडपण्यासाठी आपल्या माध्यमातून 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी केलाय। तर विधानसभा उमेदवारीसाठी गोऱ्हेंनी कसे पैसे मागितले आणि ते वसूल करण्यासाठी किती खटाटोप करावा लागला याची आरोपवजा कहाणी विनायक पांडेंनी सांगितली आहे। त्यावेळेस नीलमताईंनी स्वतः मला म्हटलं होतं की ह्या प्रकरणामध्ये आपण विरोधी लोकांना सहकार्य करू। ज्या विधान परिषदच्या आमदारांनी प्रश्न मांडला तो भ्रष्टाचार दाळपण्यासाठी 25 लाखाची डिमांड तुम्ही त्यांना म्हणा, परंतु मी त्यांना तो नकार दिला। मी असं कृत्य करू शकत नाही, मी म्हणत नाही। स्वतः नीलमताईंनी त्या एलेक्यूच्या संदर्भात अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात 25 लाख रुपयाची मागणी केली होती। 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि ही निवडणूक लागल्यानंतर मध्य नाशिकमधून मी इच्छुक होतो आणि त्याचबरोबर अजय बोरस्ते हे सुद्धा इच्छुक होते। नीलमताईंच्या घरी आम्ही बसलो, त्यांनी सांगितलं का तुझं तिकीट 100% मी करून देते, असं हे करावं लागेल। तर त्या पद्धतीने मग त्यांनी जी मागणी केली ती पूर्तता आम्ही त्यांच्यापर्यंत केली आणि ती पूर्तता केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटली। एक इशारा देतोय की कृपया तुम्ही किमान ठाकरे कुटुंब आणि मातोश्री विषयी बोलू नका। जर बोलले तर
तुम्ही काय केलेली संपूर्ण कुंडली माझ्यापाशी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.